शिवसेनेच्या 60व्या वर्धापन दिनानिमित्त खोपोली येथे पदाधिकारी नियुक्ती व भव्य पक्षप्रवेश सोहळा उत्साहात पार पडला। पक्ष संघटना अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने आयोजित या कार्यक्रमात विविध पदांवरील नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या। आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्या हस्ते नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले। या कार्यक्रमाला खोपोली नगरपरिषदेचे नगराध्यक्ष कुलदीपाक शेंडे, शिवसेनेचे नगरसेवक, नगरसेविका, महिला आघाडी, युवा सेना, स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते। यावेळी पक्षाची विचारधारा तळागाळापर्यंत पोहोचविणे, संघटना अधिक सक्षम करणे आणि जनतेच्या प्रश्नांवर प्रभावीपणे काम करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला। 19 जून रोजी शिवसेनेचा वर्धापन दिन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये साजरा होत असताना आज खोपोली शहराच्या वतीने शिवसेनेचा 60वा वर्धापन दिन या ठिकाणी साजरा करण्यात आला। अतिशय उत्साहित वातावरण या सभागृहामध्ये या ठिकाणी होतं। अनेक सामाजिक संघटनांचा या ठिकाणी सत्कार करण्यात आला। ज्यांनी सामाजिक क्षेत्रामध्ये, राजकीय क्षेत्रामध्ये, सांस्कृतिक क्षेत्रामध्ये, कला क्षेत्रामध्ये, क्रीडा क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे, अशा सर्व मान्यवरांचा आज शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने या ठिकाणी सत्कार करण्यात आला। आज आपण पाहिलं की अतिशय खोपोली शहराचं वातावरण, अतिशय उत्साहित वातावरण, या ठिकाणी सगळे माझे नगरसेवक असतील, नगराध्यक्ष असतील, सारेजण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते। आपल्याला कल्पना आहे की आज खोपोली नगरपालिकेमध्ये शिवसेना, भारतीय जनता पार्टी, RPI अशी महायुतीची सत्ता या ठिकाणी खोपोलीच्या जनतेने कौल दिलेला आहे। त्यामुळे शिवसेनेचं फार मोठं प्राबल्य या खोपोली शहरामध्ये या ठिकाणी आहे। त्यामुळे शिवसेनेच्या वतीने हा आनंद उत्सव या ठिकाणी वर्धापन दिनाच्या निमित्ताने या ठिकाणी साजरा करण्यात आला। साहेब, काय सांगाल, खासदार संजय देना पाटील यांनी देखील पत्रकारांना दमदाटी केलेली आहे, धमकवलेलं कसं बघता त्यांच्या भूमिकेकडे? नुकताच त्यांनी आपल्या शिवसेनेत प्रवेश केलेला आहे, काय सांगताय? उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांनी देखील बाजू मांडलेली, काय सांगताय? खरं तर आता 6 खासदारांचा प्रवेश या ठिकाणी झालेला आहे। त्यांच्या बाबतीत चुकीचं स्टेटमेंट काही ठिकाणी विरोधक त्या ठिकाणी करत आहेत। त्यामुळे थोडेसे संजय दिना पाटील थोडेसे फ्रस्ट्रेट झालेले मला पाहायला मिळाले। परंतु पत्रकारांच्या बाबतीत अशा पद्धतीचं वक्तव्य करणं लोकप्रतिनिधी म्हणून चुकीचंच आहे। त्याचं समर्थन आम्ही कदापि त्या ठिकाणी करणार नाही आहोत। परंतु सर्वसामान्य लोकांचं लोकप्रतिनिधी असताना त्या ठिकाणी त्यांच्या बाबतीत जे काही उभाटाच्या माध्यमातून चुकीच्या पद्धतीने वक्तव्य केलं जातं ते सुद्धा त्या ठिकाणी चुकीचे आहे। त्याचंसुद्धा समर्थन आम्ही कधी करणार नाही। साहेब, याच पार्श्वभूमीवर आज आपल्या याच कार्यक्रमात शिवसेनेच्या काही कार्यकर्त्यांनी पत्रकारांना दमदाटी केली, धक्काबुक्की केली, काय सांगाल? त्यावर काय कारवाई कराल? हे चुकीचं आहे दिनेश। असं कोणत्या प्रकारचं हे झालेलं नाही। आपण थोडाफार अविश्वास त्या ठिकाणी झाला असेल, पण असं काय जाणीवपूर्वक कोणते कृत्य त्या ठिकाणी केलेलं नाही। साहेब, आमच्याकडे याबद्दल रेकॉर्डिंग आहे। नाही, असं नाही, मी त्या गोष्टीचं अनुमोदन देणार नाही। ठीक आहे।